नमस्कार. दिनांक 26 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे अर्धाच लाडू वाढलास काय. गणपती मंदिरातून महाराज गुप्त झाले ते नगरवेशीत प्रकटले. तेथे पांडुरंग पुराणिक आणि बाबा सबनीस दर्शनास आले. महाराजांना पाहताच माणिक प्रभूंच्या दरबारात भेटलेली यतिमूर्ती हीच याची साक्ष बाबा सबनीसांना मिळाली. पुराणिकांच्या आमंत्रणानुसार महाराज त्यांच्या घरी गेले. सायंकाळी जेवणाच्या पानावर अर्धाच लाडू वाढलेला दिसताच महाराजांनी पुराणिकांची पत्नी नीराबाईस म्हणाले, आम्हास अन्न मिळत नाही म्हणून अर्धाच लाडू वाढलास काय? अर्धा लाडू चुलीवर ठेवलास आणि बाकीचे कपाटात दडवून ठेवलेस काय? ते ऐकून नीराबाई शरमल्या आणि त्या महाराजांची क्षमा याचना करू लागल्या. पांडुरंग पुराणिक सात्विक वृत्तीचे होते, तशा नीराबाई ही सात्विकच होत्या. पण कितीही सात्विक असल्या तरी बायकांचे म्हणून काही विशेष स्वभाव धर्म असतात. त्यानुसार महाराजांच्या पानावर नीराबाईंनी अर्धाच लाडू वाढला आणि अर्धा चुलीवर ठेवला. पुन्हा मागितलास तर असावा म्हणून. असा हात राखून वाढण्यामागे काही विशेष कारण असते असे नाही. कधी मोह असतो, कधी संकुचितपणा असतो, कधी क्षुद्रपणा असतो. खाण्याचे जिन्नस सुद्धा असू दे घर म्हणून असे म्हणून उरवून पुरवून ठेवतील. खराब झाला की गरिबाच्या पोटाला तरी होईल म्हणून टाकून न देता भिकाऱ्यास देतील आणि अन्नदान केल्याचे खोटे समाधान मिळवतील. खरे म्हणजे खराब होई तो जिन्नस राखू नये. राखून ठेवलास तर तो खराब झाल्यावर गरिबाला सुद्धा देऊ नये. कारण गरीब झाला तरी तो माणूस असतो. त्याला ते खराब अन्न बाधू शकते. अशा प्रकारच्या अन्नदानाने पुण्य मिळत नाही, पण बायकांना एवढा पोच नसतो. निधन पूर्वीच्या तळी नव्हता. महाराजांनी नेमक्या या बायकी वृत्तीवर बोट ठेवून नीराबाईंना उपदेश केला. त्यांच्या बोलण्याचा भावार्थ असा, पंक्ती प्रपंच करू नये. माझा तुझा हा खेद नसावा. वाढताना हात सढळ ठेवावा. उष्टे करून टाकण्या इतके आग्रहाचे वाढणे नसावे. तसे जेवणारा भिडेपोटी अर्धवट जेवून उठेल असेही कंजूषपणाचे वाढणे नसावे. घरची स्त्री ही अन्नपूर्णा असते. नैवेद्याच्या पानावर भातुकलीसारखे नगभर वाढू नये. 2 माणसांना पुरेल एवढे अन्न नैवेद्याचे पानावर वाढावे. अनेक ठिकाणी नैवेद्याचे तर पान आहे, देव काय आपल्यासारखे खातो की काय, उगाच कशाला वाढायचे आणि फुकट घालवायचे अशी विचारधारा असते. मग नैवेद्याचे पानावर नगभर वाढले जाते. असं करून देवाला का बरे ठकवावे? देवाला दिल्याशिवाय आम्ही खात नाही अशी प्रौढी मारण्यासाठी की काही झाले तरी देवधर्म आम्ही सोडत नाही याचे खोटे समाधान मिरवण्यासाठी. अर्ध्या लाडवाच्या निमित्ताने इतके सारे प्रश्न उपस्थित करून सर्वांनाच महाराजांनी उपदेश केला आहे. नीराबाईंना आपली चूक उमगली. त्या खजील झाल्या आणि महाराजांची क्षमा याचना करू लागल्या. धन्यवाद.